हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप घाई गडबड झाली. मंथनचा आज रिझल्ट पण लागला आणि मस्त मंथन ए ग्रेड भेटला. मंथनला चांगल्या मार्कांनी पास झाला, A+ सॉरी. आणि आता आम्ही निघालो आहेत गावी जाण्यासाठी. तर मे महिन्याचं वेकेशन पण मंथनला चालू झालेलं आहे आता, त्याच्यामुळे आम्ही निघालो सगळे. चिराग पण आहे सोबत, मला दाखवते. चिराग पण आहे. चिरागच्या चॅनलवरती पण व्हिडिओ येईल, शॉर्ट येईल किंवा व्हिडिओ येईल. हां, व्हिडिओ येईल. मंथन इथे मस्त विंडो सीट पकडून बसला आहे. आणि तिकीट काही 2-3 दिवस झाले तिकीट बघत होते, पण तिकीट आम्हाला कन्फर्म भेटली नाही. आता ना आम्ही CSTला आलो आणि त्यानंतर मग मस्तपैकी अशी जनरल डब्यामध्ये आम्ही बसलेलो आहे. अजून पंखे नाही चालू केलेले, त्याच्यानंतर लाईट पण नाही चालू केलेली, पण आम्ही बसलो इथे. हे बघा, मंगेश पण आहे तिथे. सोडू गेले नाही सोडायला तसं नाही, ते सोडून जाऊ शकत नाही आम्हाला. हो. आणि आता आम्ही निघालोत गावी जाण्यासाठी. आता इथून पुढे तुम्हाला गावचे व्हिडिओ भेटतील, जास्त काही मी बोलत नाही आहे. आणि आता बघू, नंतर गर्दी होईल थोड्या वेळानंतर, त्याच्यामुळे काही जास्त व्हिडिओ शूट करता येणार नाही. तर आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू गावचे व्हिडिओ बघा. तर आता थोड्या वेळात भेटते मी, बघू आता. लवकर चला बसा. अरे खाली ट्रेन बसा. अरे इकडे बस. इथे आमची पत्त्याने खेळत आहेत मंथन. आणि वाजलेत बघा किती, 1:13 झालेली आहेत. आणि गाडीचा टाईम किती होता, 12:20. आणि अजून आली नाही गाडी सुटली नाही. गाडीमध्ये बसलो आहे आम्ही, पण अजून गाडी सुटली नाही. बघू शकता इथे बघा, 1:13 झाली. आता कधी सुटणार काय माहिती. बाकीच्या गाडी येऊन सुटतात सारखी. चार्जिंगचे पॉईंट त्यांनी ठेवलेत, म्हणजे हे काय, हे स्लो झाले काय, हे हलता. त्यांनी मुद्दामच केलं असेल, फक्त आम्हीच दाखवलं. आता इथे खेळताय. रात्रीचे आता 1:15 वाजून गेले. आताशी ट्रेन सुटली. आता बघूया, परत दादरला परत आता गर्दी पण असणार, त्याच्यानंतर पनवेलला असेल. आता त्याच्यानंतर मग तिथून पुढे खाली होत जाईल गाडी. आता तर सध्या काही गर्दी नाही आहे. हे बघा, हे सगळे आरामात कसे बसलेत. आणि या लोकांनी फक्त चार्जिंगचे पॉईंट आहेत ना, ते नुसते असेच दिलेले फक्त शोसाठी. त्याला काही चार्जिंग होत नाही आहे. मंथन इथे मस्त झोपलं, मला दाखवते. मंथन इथे झोपलाय. आता बघूया पुढे किती गर्दी होते. चला. आणि गावी यायला ना अचानक प्लॅन झाला, त्याच्यामुळे दुपारी मी अशी सगळी सामान सगळं होतं ते पटपट सगळं आवरलं. हे सगळे असं मी पसारा करून ठेवला होता की काय पॅकिंग करायची नाही हेच समजत नव्हतं. किती साड्या घेऊन जायच्या, किती ड्रेस घेऊन जायचे. आणि हा सगळा मी पसारा केला. आणि फायनली आम्ही पटपट सगळं आवरलं. म्हणजे मंथनचा रिझल्ट घेऊन आल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता गावाला जायचं आहे. आणि हा इथे मस्त सगळा डबा भरून खाऊ ठेवलेला आहे. आता मी पटपट सगळं आवरते आणि मग तुम्ही आता पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करा. चिपळूणला पोचले. आताशी 7 वाजले ठेवून. पोरगे आमचे झोपलेत, भाई पण झोपलाय, माझा बबड्या पण झोपले व इथे. आत्ताच सकाळचे 9:10 झालेली आहेत. आणि आत्ताच भोके स्टेशनला गाडी पोचते, कारण की ही जादा गाडी असल्यामुळे ना थोडा लेट करत जाते. पण आज काय गर्दी जास्त नव्हती. मस्तपैकी स्लीपर जसे कोच असतात ना तसे आम्ही झोपून आलो, त्याच्यामुळे काही वाटलं नाही एवढं. वाजले आता 9:30. रत्नागिरी स्टेशनला पोचते गाडी, प्लॅटफॉर्मला लागते. हे बघ कसे झोपले आहेत मस्तपैकी. हे बघ इकडे झोपले. नाश्ता घेऊया ना भाई, नाश्ता भूक लागली. आता नाश्ता करतो, वडापाव घेतो मी. वडापाव ही बघी पोरगी पत्ते खेळतात. वडापाव खातो. मंथन आ कर आ. खेळून झाला. आता बसले चेस खेळायला. बघूया आता कोण कोणाला हरवतंय. दादा हरवतंय काय बाबू हरवतंय? दादा हरवणार.
अरे बाबा टेन्शन आलं बाई, डोक्याला हात लावून बसला. आणि आता फायनली आम्ही पोचलोय कणकवलीला. कणकवली प्लॅटफॉर्मला आता गाडी लागते. 12 तासाचा प्रवास करून आता आम्ही कणकवली स्टेशनला पोचलोय. आणि जादा गाडी होती त्याच्यामुळे खूप लेट झालाय. सगळे आता खूप कंटाळले. सगळे रेडी झाले आता उतरायला. ऊन पण खूप आहे बघा, गावी पण ऊन खूप आहे. तर आता आपण उतरूया, ऑटो पकडूया आणि डायरेक्ट जाऊया आता घरी. जाताना थोडंफार काहीतरी दूध वगैरे घेऊन जाऊया. उतरलो आणि आता निघालेत आम्ही जायला. कणकवलीला उतरलो आणि मला पाहिजे तर पायनॅपल ज्यूस, मंथनला कसला ऑरेंजचा, मग चिरागने घेतलाय कोकम सरबत. आता पितो, ऑटो पकडून आता घरी जातो. जाताना दूध घेऊन जायचंय. आम्ही दुपारी 2-2:15 वाजता येऊन पोचलो घरी. अक्काने मस्त जेवण बनवलं, म्हणजे माझ्या सासूबाईने जेवण बनवलं. तर वाटाणे बटाट्याची भाजी, चपाती, भात, डाळ मस्त जेवण बनवलं. त्यानंतर जेवली आधी, नंतर झोपले थोडा वेळ आणि मग उठून नंतर मग आंघोळ वगैरे केली, कपडे धुतले. आता तुम्हाला दाखवते मी काय बनवलंय ते. त्यानं फालुद्याचं पॉकेट घेऊन आली, तिथं फालुदा बनवलाय. आता गरमी असेल तर चाय पण लागते, तर चाय बनवली. आता चाय पिणार. हे फालुदाचं थंड करायला ठेवून देते. मंथन आणि चिराग गेलेत खेळायला. काय माहिती आता. वरती पण आहेत 2. इकडे पण माप धरलेत ह्या वर्षी. हे फणस आता चाले. मंगेश काम करायला बसले होते तिकडे, तर ते आता चाले. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ. त्यानंतर मग घरी आलो, थोडंफार काहीतरी असं म्हणजे आज थोडं जास्त काही काम नाही केलं, रेस्ट केली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.